आज भिवंडी शहर महापालिकेकडे एवढा मोठा जर 150-200 एकर मध्ये तलाव आहे, हा ठाणे जिल्ह्यात त्या महाराष्ट्रात कुठल्या महापालिकेकडे तलाव स्वतःचा उत्पन्न सोर्स नसेल. 1964-63-64 ला हा डॅमची निर्मिती झाली, म्हणजे पाणी शहराला नगर परिषदांना शहराला पाणी मिळायला लागलं. त्यानंतर जेव्हा ती तलावातली मच्छीमारी होती, या आमच्या कामतगर गावची ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायत भूमिपुत्रांची जागा त्या डॅम साठी गेलेली आहे. मच्छीमारीचा व्यवसाय तो आमच्या कामतगरचे लोक करत होते. आता जसं नगरपालिका झाली 82-83 ला, महापालिकेने मच्छीमारीसह संपूर्ण तलावाचा ताबा घेतला. ठीक आहे, ताबा घेतला तर हरकत नाही, पण आजची दुरावस्था आहे महापालिकेच्या एवढ्या मोठ्या तलावाची दुरावस्था आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी लाज वाटते की तलावाचे पाणी पूर्ण हिरवा झालेला आहे, घाण आहे सगळं. त्याच्यावर महापालिकेने 1 रुपया खर्च करत नाही. जी महापालिका 2 MLT पाणी जलशुद्धीकरण वराळी केंद्रात करत होती, त्याला आम्ही शासनाकडून फंड आणून 5 MLT चा सोर्स वाढवला. स्वतःचा सोर्स न वापरता आम्ही पाण्यासाठी इकडे घालतो, स्टेमचा पाणी वापरतो, त्यांना पैसे देतो. आमचा सोर्स चालू झाला तर किती चांगली गोष्ट आहे. त्यावर पूर्ण प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही महापालिका जी आज मी इशारा दिला आज महासभेमध्ये की आमचे स्थानिक भूमिपुत्र हा वराळदेवी तलाव ताब्यात घेणार, स्वच्छताही ठेवणार, मच्छीमारी करणार, महापालिका उत्पन्नही देणार, परंतु तलावाची देखरेख आम्ही व्यवस्थित करणार आहे. कारण महापालिका एवढं दुर्लक्ष करत आहे की त्या तलावाचं पूर्ण गटर झालेलं आहे. आज तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा, 150-200 एकर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात हिरवा पाणी झालेलं आहे, पाणी पिऊ शकत नाही. ज्या ठिकाणी भिंती तुटत आहेत, 30 वर्षापूर्वी डेव्हलपमेंट केलेली, ते पूर्ण दुर्लक्षित होत आहे ना.